हाय गाईज, आता आम्ही लोक चाललोय छत्रपती संभाजीनगरला कृष्णेश्वर मंदिर. आम्ही लोक अचानकपणे छत्रपती संभाजीनगरला चाललोय. आमचं तिकीट कन्फर्म न आलं, त्याच्यामुळं जनरल डब्यामध्ये चाललोय. कल्याणला बसायला भेटणार म्हणून एसटीला आलोय. भरपूर गेले, पहिली बार जनरलमध्ये गेले. कसा वाटतो बाबा तुला? एकदम मस्त एक्सपिरियन्स आहे. पुढच्या वेळेला तिकीट काढूनच यायला लागेल. कन्फर्म तिकीट करा मग जा बाबा. वापस कधी येऊ नका. घरी पाया बरा यावाच्या कापूनच. माझ्या आयुष्यामध्ये जनरलचा प्रवास केला पहिली बार. काही जंगलासारखा काम आहे हो, असं वाटतो. खतरनाक गेला तो. काम आहे बघा. एकदा तरी जनरलचा एक्सपिरियन्स घ्यावा बोलू घेतलाच. भाई जनरल डब्याचा एक किस्सा बघला. झोल्यावर झोलं इथं धावा तिथं झोलं. एवढं झोलं का त्या गार्डन पण नजर बघला आम्ही. विशाल रूप मास बघ जागेत कशी आयडी घातली. आणि पाम्या बघ कसा बसले तसा का उठणार आवाज घेतले लागणार. बाजूला बसले हालत लावाला. चुकून मग बाबा जनरलला येऊ नका कोणता ऐकून. मुका स्लीपरला जा पहिले महिन्याभर पहिले. सीएसटीला असं वाटलं होतं की जागा भेटेल, पण नाही भेटले आम्हाला. हे तुम्हाला दिसत धावत आलो त्याची फुटत तो जर पलत. बघ जागीच घरून तयार. समोर अजून 2 जणांचे विकॉप असतात. एखादं जाते निपीला काय माहित. आणि त्याच्यानंतर एवढं लांब आहे की विवेक कहा से हो आप? लखनऊ से कौन सा जिला? एयरपोर्ट. सलूननगर एयरपोर्ट क्या? बिजनेस क्या है? बिजनेस सलून. मेरा भी बाल काटेगा जाते जाते. अभी किधर गए थे? मुंबई घूम के आए? मुंबई गया बोलूवाली. बोरिवली में गए थे क्या? कौन था? रिश्तेदार था उधर? हाँ क्या? भाई काकाला नशीब चांगले आहेत. यांनी मला बसायला जागा दिली. त्याला फोन केला लागतील. पुढच्या जन्मात नक्कीच मुंबईमध्ये जन्माला यायचे मला असं वाटतं. ते ना चिकू पाणी पिया. एवढा लांब प्रवास केला अजूनपर्यंत जनरलमध्ये प्रवास नाही घेतला. पहिली बार फोन बघितला भाई. डेंजर काम आहे जे करतात त्याला. चालू काका कसा बघतो बघा आमचा. अच्छा हाँ क्या? पहली बार कौन बोला मेरे को? अरे नाही पहिली बार नाही. आता पोचलो आम्ही छत्रपती संभाजीनगरला. तर इथून आम्ही कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरला जाणार. करतो मी. इथून थोडा पुढे गेल्यावर बस स्टॉप आहे किंवा रिक्षा स्टँड. 2 पैकी म्हणजे कोणत्या ह्याच्यात पण जाऊ शकता तुम्ही लोक. ही गर्दी एकदम फुल गर्दी आहे स्टेशनवर. मला तर वाटतं सर्व कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगला चाललेत. 2 सुट्ट्या असल्यामुळे दोनों इकडे टोपी घातली. आता थंडी जास्त वाटत. आता आम्ही चाललोय मंदिरात दर्शनासाठी. इथे रूम आहे आमचा. हे आमचा विशाल दादा. इथं पण त्याला पक्की थंडी वाजते. त्याला चादर कुठून आणायची आता. मला आले त्याला. ही आहे आमची गँग. आता चालली आहे दर्शनाला.
हर महादेव हर हर महादेव. महादेव. ही घृष्णेश्वर मधली वास्तू आहे एक. हे समोरच घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. बाजूला शेती वगैरे आणि लाईन पण भरपूर आहे. बघा लाईन, पूर्ण लाईन लागले दर्शनाआधी. ही बघा गँग बॅगी घेऊन चालले. जय महाकाल. ओ दादा मंदिराचं दर्शन घेतला. दर्शन एक नंबर इथे होतो एकदम. असं दर्शन म्हणजे कुठंच होत नाही. हा आहे मंदिराचा मागचा परिसर. असा हा आहे मंदिराचा मागचा परिसर. इथे पण भोलेनाथाचीच हे आहे, शिवलिंग आहे तिथं आतमध्ये. चल ना तिथे दाखव ना. सिद्धेश्वर महादेव सेवा संस्था काही बनलेलं आहे. नन शंभो. ज्योतिर्लिंगचे दर्शन झाले. आता आम्ही चाललोय अजिंठा वेरूळ लेणी. कलश टेम्पल, दौलताबाद किल्ला आणि काही अजून स्पॉट बांधणं झाली. आणि आज लय ट्रॉफिक आहे बघा, जबरदस्त ट्रॉफिक आहे. कारण सुट्टी आहे दिवस आहे, रविवार सोमवार त्यानुसार. बोलतो विशाल, कसे काय तुला सुट्टी भेटली कंपनी? विशालनी बाकी अख्या ट्रेनमध्ये सुट्टीच मागित होता. जो इथं पोहोचला तेव्हा त्याची सुट्टी कन्फर्म झाली. त्याला सुट्टी नाही बिचाराला संडेला. ट्रॉफिक कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगमध्ये एवढी ट्रॉफिक कधीच नसते इथे. एवढी सुट्टी असल्यामुळे 2 दिवस इथे एवढी खूप ट्रॉफिक आहे. विशाल उचलाय रे इथं. कुठं नेतो आपलीच मारामारी. एक पाय वापून आला ट्रेन मध्ये. ऊस घेऊन काय करी ऊस घेऊन चालले बघा. ऊसाचा किती मोठा आहे. देसाई ऊस चोरायला लागला. मोठा ऊसाचा आहे. आले चोरला जंगली जंगली आहे. गावाला आंबा पण ठेवलं नाही. आता ऊस ठेवी निघून जा. आला ऊसाचा दांडा घेऊन शेवटी. चोरला ताबडतोब. मम्मीने तोडलेला ऊस आता खाऊ. आता आम्ही बघू कसा लागतो. गोड लागतो का? मम्या ऊस आणि आंबा तोड दिले सवड तुला पहिल्यापासून. एवढं टॅलेंट कसं आहे? ताबडतोब काढून आणतोस. हा एवढं टॅलेंट कसं आहे तुझ्या? अरे आपल्या नामाचं आहे ते. आता आम्ही आलोय एलोरा केव्हचे. ऊस खात काय एलोरा एलोरा मंदिरापासून अवघी 500 मीटर आहे. लेणी आणि कैलाश टेम्पल. केव्हच्या एंट्रीला हनुमंतर आहे. एंट्री मारतो. हे सांबा हे समोरच एलोरा केव्ज कैलाश टेम्पल. मोबाईलची झुमी पण आपली चांगली आहे.
या मंदिराचं हे असं आहे की पहिले कलश बनवलेला आहे काम केवेच्या एंट्रीसाठी इथं तिकीट काढतात. तिकिटाला भरपूर गर्दी आहे. बाई आता तिकीट काढलेत. आता चाललोय आम्ही आतमध्ये एलोरा कॅव्ज मध्ये. एक कॅव्ज कडे जाण्यासाठी रस्ता आहे. विशाल ही समोरची खदानी वाटते. विशाल बोलतो ही भुग्याची खदानी नसून हो मंदिर आहे. एलोरा कॅव्ज एक भारतातला आश्चर्य. या मंदिराला मंदिर नाही, याचा पहिले कलश बनलेला आहे आणि मग नंतर खालचा बांधकाम झालेला आहे. याचा म्हणजे एक दगडापासूनच बनवलेला आहे हा मंदिर पूर्णपणे. अरे हे आहेत लेण्या, कैलास टेम्पल. हा पूर्णपणे एकच कातल आहे. त्या कातलाला कोरू करून हा मंदिर बनवलेला आहे. यार काय आर्किटेक्चर असेल त्या टायमाचं. समोरच मूर्त्या कोरलेल्या आहेत भरपूर. हजार वर्षापासून जुना कोरीव कामा एका ढकरापासून बनवलेला पूर्णपणे. काय कला आहे यार. पूर्णपणे कोरीव काम केलेलं आहे. जो स्तंभ ते विच्चे नोटीवर जो येतो बघा समोर. असे हातात लावशील जेव्हा फोटो काढशील पूर्णपणे ढाकराने कोरलेला मंदिर आहे यार. त्या काळातली कला तरी काय आहे, जबरदस्त कला आहे एकदम जबरदस्त. आता एखादं मंदिर बांधलं तर 5 वर्ष नाही आला तर लोटतो. किंवा 1000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. विशाल बोलते आमचा आहे. आताच्या काळात असे होऊ शकत नाही, नाही का. किती मस्टरी आणले तरी पण आता मंदिर बनवतील. आणि इथे विचार कुठला एलोरा की गुफा आहे. जो स्तंभ दिसतो आपल्याला, तो स्तंभ आपल्या समोर स्तंभ. आताच्या काळात असं मंदिर बनवूच शकत नाही. असं मंदिर बनवलं म्हणजे हे मोठी गोष्ट आहे. मंदिर बनवलं तर मंदिर एकीका असतो ना, देव एकीका असतो. तेव्हाच आर्किटेक्चर बघा कसं एकदम परफेक्ट आहे. काय आहे स्तंभ वगैरे असं आर्किटेक्चर बघायला नाही भेटणार आता. आहे ना. जॉईंट कुठंच नाही, पूर्णपणे कॅव्ज आहेत. आणि विशाल असे म्हणतायत की हा मंदिर आमचं आहे. म्हणतात काय माहिती त्यांच्या पूर्वजांनी बांधले बोलतो. विशाल खरोबर का बाबा. कोण आलता एवढा ह्या घेऊन चिन्हे हातोरा घेऊन एवढं कोराला. मूर्ती बघा यार, एकच दगडापासून कोरलेली पूर्णमध्ये एकदम जबरदस्त मूर्ती आहे. आणि बाजूला लेण्या. आयुष्यात एकदा तरी या इथे बघायला. आता वरती जाऊन बघतो आम्ही कसं आहे काय. इथं थोडी दगडाची जीत झाल्यासारखे वाटते, पण आताची काहीतरी दिमाग लावायला झाला काय झाला नाही यांचा कार्यक्रम. पुढे चढायला असे पायऱ्या आहेत. त्या टायमाचे एकदम कोरीव काम करून अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत. तेव्हा मंदिर पूर्णमध्ये डागरात आहे. पूर्णपणे केव्ज. आहेत पण भरपूर आहे इथून. फर्स्ट फ्लोअरच आहे ना. मंदिराची एंट्री आहे बघा. आतमधली वास्तू. फॉरेनर लोक आपल्या देशाला भेट देण्यासाठी देवा अशी आहे. भोले बाबाची पिंडी शिवलिंग आहे. मोठा आहे ना, त्याच्या ना काम पण भरपूर लक्ष पण साल्याही तोरलेत. त्यांना आपला इतिहास पुसवला होता, त्यासाठी हे सगळं तोरून टाकलेत. माना तोरून टाकलेत. हे बघा इथं एक आश्चर्य
एलोरा कॅव्स वरून कोरीत आणले पूर्णपणे. हे बघा ते पूर्ण कातल कोरीत आणलेलं कालबरंद पूर्ण मंदिर. काय यार, त्या टायमाच्या मशिनरी पण नव्हत्या एवढ्या, तरी पण एवढं सुंदर नक्षी. सगळीकडे लेण्यात लेण्या आहेत. तो डगर यार वरून पडला तर केला लय उंच आहे. एवढं वरून कोरत आणले. त्या टायमाचे नव्हत्या मशिनरी ना काय, तरी पण जबरदस्त काम आहे यार. आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढं जबरदस्त लेण्या आहेत. भारतातील एक नंबरची लेणी आहे, एकदम जबरदस्त. जाऊचं ना आपण आता कारण आपली देवदेवता याला दाखवायची नव्हती. पिक्चर नक्की बघितला असेल ना तुम्ही. हा बघा अस्तर ओरिजिनल होता. अस्तर वरती देवी आहे यार, रिअल आहे सर्व. काय काय खोटा नाही. आपला धर्म म्हणजे खोटा नाही. या समोरच्या ज्या गुप्पा दिसतात ना, या बंद करून टाकलेत. बोलतात याच्या आतमध्ये काय केली तर वापसच ना आली. हा डाव्या साईडचा स्तंभ आहे. त्या स्तंभामध्ये काय फरक आहे. त्या टायमाचे म्हणजे मशनी पण नव्हत्या, तरी पण त्याचा कोरेगाव एकदम परफेक्ट आहे. बघा थोडासा पण चुकणार नाही. एकदम काटकोन. ते कोण आहे योगेश? कोण आहेत काय? हे बघा कशी पालखी उचलतात. किती दाखव. एक पूर्ण 1 2 3 4 5 एकदम. ही डिझाईन बघ, तोरी पण चुकीची नाही. पण आता पण एवढी भारी नक्षी ना काढू शकत. ते डगरामध्ये काढली आहे. आणि हा तिथं बघ हत्ती काही ठेवलाच नाही. हत्ती तोरून टाकला. हत्ती काय थांबला नाही. बघा इथं हत्ती होता. एकदम खतरनाक एकदम विश्वरूप दर्शन असू शकतो. 1 2 3 4 सर्व देव आपले
एकदम बसलेत बघा. वर्षी म्हणजे देव म्हणजे काही का ना मजाक वाटते, पण हजार वर्षापूर्वी त्यांचं हे केलेलं आहे, पूर्णपणे उलट केलेलं आहे. कशी बनली असतील म्हणजे भोले बाबा आहे ना कशा वरती, घडवली असतील बघा भोले बाबा आहे. हो शिव पार्वती, काय बघा हे मोठा कमी डगर असेल मोठा मध्ये बनवलं एक गण हा अरे मला काय म्हणजे पण एकदम म्हणजे कोरीव काम एकदम जबरदस्त आहे. कलसापर्यंत वरपर्यंत एकदम पूर्णपणे या कलसाचा पहिले काम झालेलं आहे, त्याच्यानंतर हा मंदिर बनलेलं आहे. एकमेव मंदिर आहे भारतातला काही अख्ख्या जगातलं आहे हा मंदिर आहे. अरे ते बघ आयुष्यात एकदा तरी या इथं भेट द्या. अरे बघा चला आता गुफा बघायची असं जाऊन बसतात, त्यामुळे बंद करतात. मंदिरावर गेलो ना, हे बघा हा प्राणी भेटेल असे प्राणी. हे बघा हत्ती वगैरे कुठून माहिती का छोट्या छोट्या मूर्त्या बघ कशा कोरल्या. 2 नंबर आहे बघ. हा तो मला वाटतं का हे आहे. आहे हो हे नव्हतं का आपला समुद्र मंथन असू शकतो. समुद्र मंदिर आणि युद्ध केलेला पण दाखवलेलं आहे बघ. हे बघ कसं काय कसं युद्ध झालं, सर्व म्हणजे नक्षीकाम केलेलं आहे याच्यावर. बरोबर यार बघण्यासारखं एकदम. आयुष्यात एकदा तरी भेट द्या इथं, जबरदस्त आहे एकदम. या कॅव्ज मध्ये आल्याबद्दल तुला कसं वाटलं? तू कंपनी जाणार होतास कंटिन्यू, एवढ्या भारी कॅव्ज मला वाटतं लवकर बघायला नसल्या भेटल्या. मस्त एकदम भारी वाटला. कंपनीत काय म्हणत जातो का? मी हा या शहरामध्ये पहिली बार फर्स्ट टाइम आलो आणि कैलास टेम्पल बोलतो आपण. हा तो एका पूर्ण दगडामध्ये कोरलेलं असं मंदिर आहे हा. आणि मला बघून खूप छान वाटलं. म्हणजे आपण बोलतो भारतातलं ताजमहल आश्चर्य आहे, त्याच्यापेक्षा जबरदस्त हे आहेत. म्हणजे आश्चर्य एकच नाही, आश्चर्यमधलंच, हे आश्चर्यपेक्षा कमी नाही. आजोबा आपण बोलू शकतो याला. हा आठवा आजोबा आहे हो. तो आजोबाच एकदा करता एक नंबर. साल्या ही फक्त घुमट बघलं वरचं ना, आश्चर्य चांगलं. हे आपल्या एवढं भारी मंदिर आहे ते ना सांगितलं. काय मंदिर आहे यार. मंदिर पण कसं आहे पत्राचा बीज आहे, कल्याणचा पत्री बोल नाही हो. आहे कैलास हे बघ हे किती जबरदस्त आहे. काय करतोयस तू? कॅमेरामॅन मला वाटतं एबीपी न्यूजचा बनल तो, किंवा आज तकचा बनतो काय माहित. एकदम फास्ट त्याची कॅमेरामॅन चालले. विशाल जबरदस्त आहे एकदम. इथं बघ इथून ना धबधबा वाजत होतो ना, बघ ना टाकराचं काम अजून खूप मस्त एकदम ठेवले. इथं सिमेंट वापरले पण तिथे सिमेंट वापरलं नाही. मंदिर हे नारळाची झाडं दिसते तिकडे, म्हणजे आजूबाजूलाच आहे 500 मीटरच्या आतमध्ये मंदिराच्या. माझ्या आयुष्यात बघितलं बाप्पाची मूर्ती एकदम कोरून कशी बनवलेली आहे. बोला गणपती बाप्पा. मूर्तीमध्ये म्हणजे एकदम परफेक्ट मूर्ती. आता आलोय पूर्णपणे कालोख मध्ये, आतमध्ये कालोखच कालोख. एकदम कालोखामध्ये आम्ही तो कसला गुफा होता रे का कोण पराबिराव नको, पाय सारखाव नको, त्यासाठी होत पाहिले बघ. हे लेण्या एवढ्या आहेत ना, भरपूर आहेत. बघायला कमसे कम 2 दिवस जातील. हे समोरचा डोंगर दिसतो ना, पूर्णपणे लेण्याचे आहेत. हे बघा पूर्ण लेण्याचे आहेत. हा हे बघ लेणी क्रमांक 18 नंबर लेणी. सोनू गेला, सोनूला एवढे पायावरून आम्ही पुढे जातो. ऍक्शन.
बोले बाबा आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात भेटतात बघा. हो ना, फक्त कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगच नाही, इथं समोर ह्या पण आहे म्हणजे लेण्या, तिथं पण तुला भेटल. महादेव बोल ना. आतमध्ये जाताना जरा सांभाळून जा, वटवाकुल पण भरपूर आहेत ते बघा. पूर्ण वटवाकुलून भरलंय बा, पूर्ण वटवाकुलून जुना बांधकाम आहे ना, आता गेलेला बांधकाम लगेच जितला. वर्षी 3 कार्या लागल्या चलया, इथं 4-5, तरी पण काय फरक पडला, लगेच जितला तो. हे लगेच हे बघा जुना बांधकाम जसं तसा आहे. बोले बाबाची मूर्ती. आणि नंतर 19. आता 19 आलो ना. मंदिराच्या इथले आपण बघले मंदिराची ते 16 आहे. एवढे केळस बघायला मला असं वाटतं 2 दिवस राहायला लागले इथं. भेटेल आपल्याला बघा. तेव्हा ते केळस बघायला भेटाल. इथं तुझं म्हणणं काय आहे? पिंडीचं स्वरूप आहे ना, 2 दिवस लागले त्यांचा नकाशा लागतील ना. दोन्ही अजिंठा आणि आता हे समोर एवढं मोठं म्हणजे डोंगर आहे, या डोंगरापर्यंत पूर्णपणे ते लेण्याच आहेत, ते पूर्णपणे लेण्याच. इथं भोलेबाबाचं आहे बघ, नंदी हे बघ भोलेबाबाचं आहे. सगळ्या बघायचे दोन्ही पूर्ण एक दिवस आणि लेण्यांच्या एकदम समोर पाय पाडतात इकडे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचा मंदिर, यो कलश आहे बघा. दुकान लागलं डेंजर झाला, त्याच्यामुळे नेक्स्ट टाइम नक्की येऊ आणि पुढच्या पूर्ण लेण्या बघून जाऊ आपण. नेक्स्ट टाइम कधी येऊ जाऊ 14 भाई. आता आपण जाणार आहे पुढचा स्पॉट भद्रा मारुती करण्यासाठी. आता इथून आहे भद्रा मारुती 4 ते 5 किलोमीटर. रिक्षामध्ये चाललोय, एकदम कम्फर्टेबल सर्व बसलेले आहेत. एकदम सात comfortable. जण. विषय कोपऱ्याला बसले, आणि पम्या ऊस तो बरोबर लक्ष ठेवतो पुढच्या याच्यावर विषय तो हायलाइट आहे का प्रत्येक रस्त्यावर. आता आम्ही पोचलेलो आहे भद्रा मारुती मंदिराच्या इथे. हे भद्रा मारुती मंदिर समोरच आम्ही आलोय. भद्रा मारुती मंदिराच्या जवळ एकदम भव्य मंदिर आहे. मंदिर बघा किती भलाटे, एकदम जबरदस्त मंदिर आहे. मंदिराचा परिसर हा मुख्य मंदिर आहे. असं म्हणतात की इथे बजरंगबलीचे प्रत्यक्ष दर्शन घडले होते. इथे राजा होता, त्या राजाला मंदिर अतिशय सुंदर आहे. हनुमान गोसावी कृपा करो महाराज. बजरंगबली झोपलेल्या अवस्थात आहे गे. नवरदेव होतात. आल्यासारखं आम्हाला भद्रा मारुती मंदिरामध्ये आरती मिळाली आणि आमचं दर्शन पण मस्त एकदम झालं. भद्रा मारुती मंदिरा परिसरात तलाव, एकदम मस्त मंदिर आहे. पूर्णपणे जाळी मारली जाई आणि भगवा समोरच एकदम धावला डुलतो. हा मंदिराचा परिसर पूर्णपणे एकदम मस्त आहे बघण्यासारखा. परिसर